नमस्कार, मी क्रांती। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते। आज आपण अप्प्याची रेसिपी बघणार आहोत। छोट्या बाळांसाठी जे व्हेजिटेबल अप्पे बनवले जातात, अभिसाठी आज मी बनवणार आहे। तर तुमचे छोटे बेबीजसाठी तुम्ही हे अप्पे बनवून त्यांना खाऊ घालू शकतात, म्हणजे जेणेकरून सर्व व्हेजिटेबल्स बाळांच्या पोटात जातात आणि छानही लागतात। तर बघूया काय काय साहित्य लागतं अप्प्यांसाठी। एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडंसं किसलेलं गाजर, थोडी कोथिंबीर आणि ही ग्रीन हिरवी मिरची आहे, जी खूप कमी तिखटच म्हणजे तिखटच नसते ती वाली हिरवी मिरची, टेस्टसाठी फक्त। एक वाटी रवा आणि तेवढीच वाटी दही घ्यायचं असतं। जर तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही थोडं कमी घेऊ शकता। माझं दही थोडं आंबट होतं त्यामुळे मी ते कमी घेतलं आहे। आणि तुमच्याकडे अजून काही दुसरे व्हेजिटेबल्स असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता। बीटरूट, काकडी, गाजर, अशा प्रकार शिमला मिरची वगैरे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही व्हेजिटेबल्स बारीक चॉप करून ते ॲड करू शकता। तर अशा पातेल्यामध्ये रवा ॲड करून घ्या आणि ह्या रव्यामध्ये हे दही ॲड करा आणि पाणी घालून हा रवा दह्यामध्ये भिजवून ठेवा। इथे मी दह्यामध्ये रवा भिजवला आहे, तो थोडा वेळ सेट करायला ठेवूया। आणि इकडे गॅसवर पॅन तापत ठेवला आहे, त्या पॅनमध्ये ऑइल ॲड करून हे सर्व व्हेजिटेबल्स थोडे शॅलो फ्राय करून घ्यायच्या, थोड्या नॉर्मल शिजवून घ्यायच्या आणि ते शिजवून झाल्यानंतर आपण त्या दह्यामध्ये ॲड करणार आहोत। तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं आहे। आता हे बाकीचे व्हेजिटेबल्स टाकून आपण त्याला शॅलो फ्राय करून अशा प्रकारे मीठ हळद टाकून हे व्हेजिटेबल्स सॉफ्ट करून घ्या आणि नंतर ही फोडणी आपल्याला ह्या मिश्रणात टाकायची दही आणि रव्याच्या। आता मी ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये आपली जी फोडणी होती, टोमॅटो, गाजर, ते सगळी हळद मीठ टाकलेली, ती मी याच्यामध्ये ॲड करून घेतली। आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, यात आपण पाणी ॲड करूया थोडंसं आणि हे थोडंसं पातळ करूया। हे मिश्रण मी अप्पे बॅटरसारखं करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण खायचा सोडा थोडासा ॲड करूया। चिमूटभर खायचा सोडा ॲड करून हे पूर्ण मिश्रण एकजीव करून लगेच अप्पे पात्रामध्ये आपण हे अप्पे लावूया। इथे मी अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे, याला ऑइलने ग्रीसिंग करून मग आपण यात अप्पे टाकूया। अशा प्रकारे मी सर्व अप्पे पात्रामध्ये लावून घेतले आहे। याला आपण आता वरतून लीड ठेवूया आणि अप्पे शिजू देऊया। 2 मिनिटाच्या आतच हे अप्पे असे छानपैकी फुलले आहेत। आता याला आपण पलटवून घेऊया। अशा प्रकारे आपले अप्पे रेडी झालेले आहेत। थोडेसे खालच्या साईडने होत आहेत ते आता 15-20 मिनिटात, काही सेकंदातच आपले अप्पे असे छानसे रेडी झालेले आहे। तुम्ही याला दह्यासोबत नाही तर असे छोटे छोटे या अप्प्यांचे तुकडे करून बाळांना खाऊ घालू शकता, ते त्यांच्या हातानेही खातात, थंड करून द्या। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच काही रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तोपर्यंत बाय बाय। स्टे हॅपी, स्टे हेल्दी।